आजचा हा उपाय चुकवू नका. एक छोटा उपाय आणि नशीब बदलेल. घरात सुख समृद्धी येईल. नमस्कार सर्वांना. आजचा हा उपाय खूपच शक्तिशाली आहे. जो व्यक्ती हा उपाय आज करतो त्याच्या घरातील अडचणी, पैशाची तंगी आणि नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते. हा उपाय खूप सोपा आहे, पण आजच केला तरच परिणाम जास्त मिळतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उपाय अजिबात चुकवू नका. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत. त्यामध्ये एक मातीचा किंवा पितळेचा दिवा लागणार आहे. दिव्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल लागणार आहे. एक लवंग, थोडेसे तांदूळ आणि एक छोटा नारळ लागणार आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. या उपायासाठी संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. देवघरात किंवा घराच्या पूर्व दिशेला बसा. प्रथम देवाला नमस्कार करा आणि दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून लवंग टाका. त्यानंतर दिवा लावा आणि देवासमोर ठेवा. आणि आता हातात थोडेसे तांदूळ घ्या. मनातील तुमची इच्छा बोला. पैसे, नोकरी, शांती, काही अडचणी असतील ते आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत. त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर जो नारळ आहे तो नारळ आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो मंदिरात दान करायचा आहे. हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. पैशाची अडचण हळूहळू दूर होते. घरात सुख शांती वाढते आणि मन शांत राहते. अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. पण लक्षात ठेवा, विश्वास असेल, सातत्य असेल तर चमत्कार नक्की घडून येतो. हा उपाय करताना राग, वाद, नकारात्मक विचार ठेवू नका. शांत मनाने आणि श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे. श्रद्धेने केलेला छोटासा उपायही आयुष्य बदलू शकतो. आजचा उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा दररोजच्या उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. आजचा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. हा उपाय श्रद्धेने केल्याने घरातील अडचणी, पैशाची तंगी आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. आजच करा आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.